अजित पवारांच्या विमान अपघाताचा डीजीसीएचा प्राथमिक अहवाल समोर, सगळा डेटा यशस्वीरित्या डाउनलोड, दोन्ही वैमानिकांनी मद्यप्राशन केलं नसल्याची अहवालात माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचा व्हिडिओ पोस्ट करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा. अजितदादांच्या आठवणीत पवार कुटुंब भाऊक. जय पवार आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतचा फोटो केला पोस्ट. जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं. रोहित पवारांची भावनिक पोस्ट. रोहित पवार उद्धव ठाकरेंनाही भेटण्याची शक्यता, येत्या 2 दिवसात भेट घेणार असल्याची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती उद्धव ठाकरेंनाही देणार असल्याची शक्यता. राज्यसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडीतला तिढा सुटेना. शरद पवारांच्या नावाची चर्चा, पण ठाकरे आणि काँग्रेसकडून दुजोरा नाही. राऊतांचा पवारांसाठी आग्रह, पण आदित्य ठाकरे पक्षाला जागा मिळावी म्हणून आग्रही. राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीची सावध भूमिका. महायुती राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा लढवणार. महाविकास आघाडीने 2 उमेदवार दिले, तर महायुतीही 7 उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत. अमेरिका आणि इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला. तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज. सायरन वाजायला सुरुवात. इराणवरील हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू, 60 जण जखमी. इराणचा इस्रायलवरती प्रतिहल्ला. इराणने इस्रायलवर 400हून अधिक मिसाईल सोडल्याची माहिती. इस्रायलच्या हायफामध्ये धोक्याचे सायरन वाजले. इराणमधील भारतीयांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आदेश. पुढील सूचनेपर्यंत इराणचा प्रवास टाळण्याच्या सूचना. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याच्याही सूचना. मध्य आशियातल्या अनेक देशात एअरस्पेस बंद. कुवैत आणि कतारमधील एअरस्पेसवरही परिणाम, तर इस्रायलमधल्या तेल अवीववरून सर्व विमानांची उड्डाणं रद्द. इराण अमेरिकेला निशाणा बनवणार होता. इराणवरच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया. तर इराणच्या मिसाईल ठिकाणांवरती हल्ले करणार आणि इराणचं नौदल नष्ट करणार असल्याची ट्रम्प यांची भूमिका. इराणच्या संसदेमध्ये सर्व खासदारांनी अमेरिकेचा केला निषेध. संतप्त खासदारांनी सभागृहातच अमेरिकेचा राष्ट्रध्वजही जाळला. इस्रायली नौदलाची पाणबुडी सुरक्षित स्थळी रवाना. खबरदारी म्हणून पाणबुडी हायफा बंदरातून सुरक्षित स्थळी पाठवली. युद्धामुळे इराणमधील भारतीय विद्यार्थी भयभीत. इथली परिस्थिती अत्यंत खराब आणि अनिश्चित. आम्हाला इराणमधून बाहेर काढा, तेहरानमधल्या विद्यार्थिनीची मागणी. सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. इस्रायल इराणमधल्या युद्धानंतर तासाभरात दर वधारले. सोनं प्रतितोळा 6,000 तर चांदी प्रति किलो 20,000 महागली. पाकिस्तान अफगाणिस्तानमधील लष्करी संघर्ष वाढला. अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 55 सैनिक ठार, तर काबूल, कंदाहार आणि पक्तियावरती हवाई हल्ले. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानी लष्करी तळ उद्ध्वस्त. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाकडून हवाई हल्ल्याचा व्हिडिओ शेअर. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयितांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट कोर्टासमोर सादर होणार नाही. आतापर्यंत 3 जणांची नार्को तर 3 जणांची ब्रेन मॅपिंग चाचणी. हिंगोलीच्या वसमतमध्ये तलावात सोनं चांदी असल्याची अफवा. तलावाच्या खोलीकरणात सापडला भुयारी मार्ग. भुयाराची अफवा पसरल्यानं प्रशासनानं थांबवलं तलावाच्या खोलीकरणाचं काम. कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत नेलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू. गडचिरोलीच्या पोर्ला इथली घटना. कोमात असतानाही बँक अधिकाऱ्यांनी बँकेत आणायला लावल्याचा आरोप.